नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 8 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर योग्य उत्तर राहील डोनाल्ड ट्रम्प यांनी. यानंतर कोणत्या देशाने नुकतेच ओशन समिट आयोजित केली? तर आपल्या भारत देशाने. पुढील प्रश्न होता, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीपम 2.0 मोफत सिलेंडर योजना सुरू केली? तर आंध्र प्रदेश या. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात उष्णतेची लाट ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? तर तामिळनाडूच्या. पुढील प्रश्न, बिहार कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या लोक गायकाचे नुकतेच निधन झाले? तर शारदा सिन्हा यांचे. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठी आणि 110 वर्षांची मगर कोणत्या देशात मरण पावली? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न होता, जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाची चाचणी घेण्यासाठी कोणता देश तयार आहे? तर जपान हा देश तयार आहे. पुढील प्रश्न, दानादरम्यान मच्छीमारांसाठी जीवनवाहिनी बनलेले स्वदेशी ट्रान्सपॉन्डर कोणी विकसित केले? तर इस्रोने केलेले आहे. पुढील प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये भारत प्रोबा 3 अंतराळ उपग्रह कोणासोबत प्रक्षेपित करेल? तर युरोपियन युनियन सोबत प्रक्षेपित करेल. पुढील प्रश्न होता, कोणत्या राज्य सरकारने सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या. लक्षात ठेवा, शेवटचा प्रश्न महत्त्वाचा होता मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशात उघड्यावर जाळण्याविरोधी मोहीम सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली या. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. शॉर्टमध्ये आहे. तर वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने 6 नोव्हेंबर रोजी ओपन बर्निंग मोहीम सुरू केलेली आहे. तर या मोहिमेअंतर्गत उघड्यावर कचरा जाळण्याच्या वर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील दुसरा प्रश्न, तर अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र या राज्याचे. कोणत्या राज्याचे? महाराष्ट्र या राज्याचे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते महाराष्ट्र केडरचे 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर त्यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली. तर 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी त्या राज्याच्या पहिल्या महिला DGP होत्या. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र राज्य. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झाले. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे. यानंतर मित्रांनो, सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. कोण? तर सुजाता सौनिक या. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळवणारे सर्वात मोठे राज्य देखील बनलेले आहे. यानंतर आपण इतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात महाराष्ट्राविषयी. तर वार्षिक माइंडफुलनेस इंडिया समिटची 3री आवृत्ती मुंबईमध्ये 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी झाली. यानंतर महाराष्ट्राने देशी गायींना राज्यमाता म्हणजेच माता ही पदवी दिलेली आहे. तर असा दर्जा कोणत्याही प्राण्याला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि परिधानाचे उद्घाटन केलेले आहे. तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ देखील केलेला आहे. तर पंतप्रधान मोदींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना लॉन्च केलेली आहे. यानंतर मित्रांनो पुढील तिसरा प्रश्न पाहूया. तर लडाख मधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बी.डी. मिश्रा यांनी केलेले आहे. कोणी? तर बी.डी. मिश्रा यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर डॉक्टर बी.डी. मिश्रा यांनी द्रास येथे लडाखच्या पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन केलेले आहे. तर गोशान पोलो मैदानावर 4थ्या एल.जी. हॉर्स पोलो कप स्पर्धेचे उद्घाटन केले. तर 6.84 कोटी रुपये खर्चून बांधलेले नवीन पोलो स्टेडियम हे लडाखमधील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. तर लडाख विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजेच उपराज्यपाल कोण आहेत? तर बी.डी. मिश्रा आहेत आणि लडाखची राजधानी लेह कारगिल आहे. यानंतर जिल्हे एकूण 7 आहेत हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 4था. तर परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्या हस्ते खालीलपैकी कोणाचे लिखित फ्रेंड्स इंडियाज क्लोसेट स्ट्रॅटेजिक पार्टनर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी श्रीराम चौलिया या लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर नुकताच जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 5 नोव्हेंबर या दिवशी. कोणत्या दिवशी? 5 नोव्हेंबर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस म्हणजेच WTAD दरवर्षी 5 नोव्हेंबर रोजी जगभरात त्सुनामी जागरूकता आणि तयारीला प्रोत्साहन देण्यासाठी पाळला जात असतो. तर युनायटेड नेशन्सद्वारे स्थापित हा दिवस समुदायांना शिक्षित करणे, आपत्ती संबंधित जोखीम कमी करणे आणि जागतिक लवचिकता वाढवणे यावर लक्ष केंद्रित करत असतो. यानंतर जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस 2024 ची थीम काय आहे? तर बिल्डिंग्स रेझिलिएंट कम्युनिटीज आहे, जी सज्जता आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी समुदाय आधारित दृष्टिकोनांवर जोर देत असते. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर कोणत्या देशात 130 दशलक्ष वर्ष जुने नर डासांचे जीवाश्म सापडलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लेबनॉन या. कोणत्या? तर लेबनॉन या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लेबनॉनची राजधानी आहे बेरूत आणि चलन आहे लेबनीज पाऊंड आणि सध्याचे पंतप्रधान नजीब मिकाती आहेत. कोण आहेत? नजीब मिकाती. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर भारतीय लष्कराने आपल्या उत्तर कमांडमध्ये 550 मशीन पिस्तूल समाविष्ट केल्या, तर त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अस्मी नाव आहे. काय आहे? तर अस्मी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर देशाच्या स्वावलंबनाच्या उपक्रमाला विशेष चालना देत भारतीय लष्कराने आपल्या उत्तर कमांड्समध्ये 550 अस्मी मशीन पिस्तूलचा समावेश केलेला आहे. तर त्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे बॅरलची लांबी कमी न करता शस्त्राची एकूण लांबी लक्षणीयरित्या कमी केली जाऊ शकते आणि अस्मी मशीन पिस्तूल खास क्लोज कॉम्बॅट आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी डिझाईन केलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर खालीलपैकी कोणत्या देशाने कुशल भारतीय व्यावसायिकांसाठी व्हिसा कोटा 20 वरून 90 हजारांपर्यंत वाढवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी जर्मनी या. ठीक आहे, लक्षात ठेवा जर्मनी या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जर्मनीने कुशल भारतीय व्यावसायिकांसाठी व्हिसा कोटा 20 वरून 90 हजारांपर्यंत वाढवलेला आहे. तर जर्मनीमध्ये कुशल व्यावसायिकांची मोठी कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी भारतात प्रतिभा शोधली जात आहे. यानंतर मित्रांनो जर्मनीतील कामगारांच्या कमतरतेचे प्रमुख कारण म्हणजे तेथील लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत चाललेली आहे. यानंतर जर्मनीविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जर्मनीची राजधानी आहे बर्लिन, चलन आहे युरो आणि कुलपती आहेत ओलाफ
स्कॉल्स. कोण आहेत? ओलाफ स्कॉल्स. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न, तर मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, विद्यालक्ष्मी योजनेला. कोणत्या योजनेला? विद्यालक्ष्मी या योजनेला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिलेली आहे. तर ज्याचे उद्दिष्ट मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडथळे दूर करणे. तर या उपक्रमाअंतर्गत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीदाराशिवाय जमीनदार कर्ज मिळू शकणार नाही. यानंतर पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक कर्ज मिळू शकेल. ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जांवर 3% व्याज अनुदान मिळेल. तर याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच व्याजमुक्त अनुदान मिळत राहील. ठीक आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर भारताची कोणत्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 2026 पर्यंत. केव्हापर्यंत? 2026 पर्यंत. तर यानंतर मित्रांनो आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ISA चा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल सोलार अलायन्स, आणि मराठीमध्ये असा अर्थ तर आंतरराष्ट्रीय सौर युती. ठीक आहे. आणि निर्मिती 30 नोव्हेंबर 2015 मध्ये झाली आणि स्थापना पॅरिस फ्रान्समध्ये करण्यात आली आणि मुख्यालय कोठे आहे? गुरुग्राम हरियाणामध्ये आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो आशिष खन्ना यांची इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे तिसरे महासंचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यानंतर आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता मित्रांनो. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.